हॅलो गाईज, मी प्रशांत थेट अमेरिकेमधून एका महत्त्वाच्या विषयावरती तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सर्वांच्या पुढे सध्याचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे पॅरेंटिंग. तर मी ज्यावेळी अमेरिकेमध्ये आलो त्यावेळी अमेरिकन पॅरेंटिंग ह्या गोष्टीवरती खूप डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि ह्यामध्ये काही ठळक गोष्टी मला आढळल्या, ज्या गोष्टी आय थिंक सो आपल्या प्रत्येकाच्या घरात आता सध्या लहान मुलं आहेत आणि जर आपण त्या गोष्टीवरती फोकस केला तर आपली लहान मुलंही अमेरिकन लहान मुलांच्या बरोबर मोठी होतील आणि तशा प्रकारचा बदल आपण त्याच्यामध्ये बघू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा फॅक्टर व्यक्तिमत्व विकास. यासाठी अमेरिकन शाळा, पालक आणि इथले जी काही सोशल चॅरिटीची जी लोक आहेत हे विशेष प्रयत्न यासाठी करतात. पहिला मुद्दा जो आहे आपण यामध्ये बोलणार आहोत ते अमेरिकन शाळा. तर इथं ज्या शाळा आहेत याच्यामध्ये मुलांच्या प्रत्येक गुणाला स्कोप देण्यासाठी वेगवेगळ्या अशा गोष्टी त्यांनी तयार केलेल्या आहेत. म्हणजे लहान मुलांना उदाहरणार्थ रीडिंगची आवड निर्माण व्हावी, म्हणजे लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. तर म्हणजे अगदी लहान मुलांच्यासाठी त्यांनी इथं अशी बुक तयार केलेली आहेत, म्हणजे विविध अशी चित्र असलेली किंवा विविध अशा कन्सेप्टवरती मुलांच्या एज ग्रुपनुसार त्यांनी अशी वेगवेगळी चित्र तयार केलेली आहेत. सेकंड गोष्ट इकडं मी पाहिली तर मुलांना त्यांचे जे सुप्त गुण आहेत, त्यांचे जे छंद आहेत ते छंद त्यांच्या शाळा आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी चित्रकला असेल, डान्स असेल, खेळ असेल, या गोष्टीवरती विशेष असं लक्ष दिलं जातं. जसं आपण वेगवेगळ्या देशामध्ये बघतो की अगदी लहान मुलांना अगदी प्रेशराईज केलं जातं, त्यांना विशिष्ट असा अभ्यासक्रम दिला जातो आणि त्या अभ्यासक्रमापासून त्यांना शिकवण्याकडं वाटचाल केली जाते. अमेरिकेमध्ये अगदी याच्यापेक्षा उलटं केलं जातं, म्हणजे मुलांना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे अगदी मी इथं बघितलं की 1 वर्षाची किंवा 1.5 वर्षाची, 2 वर्षाची मुलं इथं पोहण्यासाठी मी बघितली. म्हणजे पोहण्यासारखा हा जो गुण आहे लहान मुलाला पोहता आलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी इकडं स्विमिंग टँक असेल किंवा नद्या असतील किंवा समुद्राचे किनारे असतील तर मुलांचे जे पालक आहेत ते त्यांना घेऊन मी अगदी लहान वयातील मुलांच्या पासून अगदी मोठ्या मुलांच्यापर्यंत तिकडं ती त्यांनी सोय केलेली आहे. टेक्नॉलॉजीचा या देशामध्ये अगदी पुरेपूर वापर केलेला आहे. टेक्नॉलॉजी ह्या मुलांना कळावी त्यासाठी कॉम्प्युटर असेल, टॅब असतील, ह्या ज्या गोष्टी आहेत आपली मुलं ही इतर गोष्टी न बघता त्यांना लागणारी टेक्नॉलॉजी त्या वयामध्ये त्यांना कशी देता येईल यासाठी या देशामध्ये विशेष असा प्रयत्न केला गेलेला आहे. या देशामध्ये मुलांची खेळणी तयार करतानाही लहान मुलांच्या गरजेनुसार ती खेळणी तयार केलेली आहे. म्हणजे इनोव्हेशन मी बघितलं की एक 3री-4थीच्या मुलगा एक प्रयोगाचा छोटासा संच, म्हणजे वेगवेगळे केमिकल्स असलेली भांडी घेऊन तो काहीतरी प्रयोग निर्मिती करताना मी बघितला. त्यानंतर इथं मुलांना स्वातंत्र्य, जबाबदारी, म्हणजे मुलं इकडं स्वतंत्र आहेत म्हणजे लहान मुलांच्या मध्ये आत्मविश्वास तयार करण्यासाठी इथले पालक त्यांना स्वतःला असा स्कोप दिलेला आहे. त्यांनी स्कोप इन द सेन्स, छोटे एक्झाम्पल घेऊ. ज्यावेळी मी मॉल ऑफ अमेरिका सारखा एका मोठा प्रसिद्ध मॉलमध्ये गेलो त्यावेळी आमची घरातली भारतीय मुलं किंवा इतर देशातली मुलं अशा आम्ही एकत्रित काही फॅमिलीज तिकडे गेलो. तर इथली जी लोकल मुलं होती तर कुठल्याही इन्स्ट्रुमेंटला अगदी बेधडक धाडशी वृत्तीनं ती त्याला फेस करत होती. तर तो जो कॉन्फिडन्स आहे तो त्या मुलामध्ये तयार करण्यासाठी इथल्या शाळा किंवा पालक यांचं विशेष महत्त्व आहे. दुसरं, इथली जी शाळा आहे, मुलांची शाळा, तर त्यामध्ये मुलांना एंट्री लेवल, प्रत्येक मुलाला राईट टू एज्युकेशन, म्हणजे प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते फ्री मिळालं पाहिजे. प्रत्येक मुलाला आरोग्याच्या गरजा कंप्लीट झाल्या पाहिजेत, त्यासाठी इकडचं गव्हर्नमेंट काम करतं. म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये नर्सिंग स्टाफ किंवा डॉक्टर्स असे स्पेसिफाईड लोकांचा स्टाफ प्रत्येक शाळेला अलोकेटेड आहे. प्रत्येक मुलानं वॅक्सिन घेतलेलं आहे की नाही हा डेटा त्यांनी त्याच्या स्टेट आयडीला किंवा त्याच्या पासपोर्टला लिंक केलेला आहे आणि जर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये कंप्लायंट नसाल तर इमिडिएटली शाळेकडून तुमची त्याबाबतची स्पेशल अशी तपासणी केली जाते. मुलांच्या सेफ्टीला, म्हणजे मुलं आणि वयोवृद्ध माणसं यांच्या सेफ्टीला इथं विशेष असं स्थान दिलेलं आहे. म्हणजे यांच्या गाड्यामध्ये, जसं आपण भारतामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांच्या गाड्याला जसे सिक्युरिटी आहे तसं इथं लहान मुलांच्या गाडीला विशेष अशी प्रोव्हिजन केलेली आहे. जर एखाद्या लहान मुलांचं व्हेकल इथून जात असेल
तर त्यावेळी अदर जी व्हेकल साईड बाय जाणार आहेत तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं सर्टन रेग्युलेशन केलेलं आहे. अशा विविध गोष्टी अमेरिकेमध्ये लहान मुलांना डेव्हलप करण्यासाठी हा देश करतोय. हा देश फक्त टेक्नॉलॉजी बरोबर आपली मुलं डेव्हलप करत नाहीत, तर लहान मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी. हीच लहान मुलं उद्या जाऊन देशाचं ऑलिम्पिकमध्ये आपलं भवितव्य निर्माण करतील. त्यासाठी स्पेसिफिक अशी आयडेंटिफाय केलेली मुलं एका वेगळ्या सेक्शनमध्ये त्यांना अगदी फ्री ऑफ कॉस्ट कोचिंग केलं जातं. आणि यामध्ये अशा प्रकारची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक आणि त्यांची शाळा ह्या सगळ्यांचा इक्वली सहभाग आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आपण अशा येणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून बघत जाऊ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये काही गोष्टी आपण अजून ॲड केल्या पाहिजेत किंवा काही प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला फ्युचरमध्ये आवश्यक आहे ते मला या कमेंटमध्ये नक्की कळवा. चला भेटू पुन्हा एकदा अशा नवीन माहितीसह. थँक्यू. बाय.